सर नमस्कार. आज आपण अवघ्या काही तासांवरती आणीबाणी जी 25 जून 1975 रोजी इंदिरा गांधी त्यावेळच्या पंतप्रधानांनी आणीबाणी लावली. त्याला 50 वर्ष होत आहेत. ही आणीबाणी का लावली आणि ती लावण्याची आवश्यकता इंदिरा गांधींना का वाटली? पहिली गोष्ट म्हणजे ती 25 जूनला मध्यरात्रीनंतर लागली, त्यामुळे काही लोक त्याला 26 जूनला असं म्हणतात. पण ठीक आहे, 25 जून किंवा 26 जूनला ती आणीबाणी लावली गेली. परंतु ती आणीबाणी लावण्यापूर्वीच देशातलं राजकीय वातावरण काय होतं हे समजून घेतल्याशिवाय ती आणीबाणी का लावली गेली किंवा इंदिरा गांधींना ती अपरिहार्य का वाटली हे कळणार नाही. साध्या एक आपण ज्याला सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स म्हणतो, तो सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स तुम्ही पाहिलात तर 3 जानेवारी 1975ला म्हणजे आणीबाणीच्या 6 महिने अगोदर आपल्या देशाचे एक अत्यंत ज्येष्ठ राजकारणी आणि केंद्रीय रेल्वे मंत्री एल.एन. मिश्रा यांचा बॉम्बस्फोटामध्ये खून झाला. आता बॉम्बस्फोटामध्ये अशा प्रकारे खून होणं, ज्यावेळेला तथाकथित इस्लामी दहशतवाद नाही, शीख दहशतवाद नाही, अशा वेळेला 75च्या जानेवारीमध्ये त्यांचा खून होणं ही आपल्या देशातली आधुनिक दहशतवादातली पहिली केस होती. वातावरण कसं आहे तुला ह्या खुनावरून अंदाज येईल, कारण असा खून होण्याचं कारण काही नव्हतं. पण कारण काही नव्हतं असं म्हणताना त्याची पार्श्वभूमी समजून घ्यायला लागेल, त्याशिवाय पण आणीबाणीपर्यंत येणार नाही. 1974च्या मेमध्ये जॉर्ज फर्नांडिस यांनी रेल्वे संप पुकारला होता. जॉर्ज फर्नांडिस हे रेल्वे कामगारांचे प्रतिनिधी नेते. त्यांनी तो रेल्वे संप ज्यावेळेला पुकारला त्यावेळेला प्रत्यक्षात इंदिरा गांधींनी त्यांना 2-3 वेळा वाटाघाटींना बोलावलं. शेवटच्या वाटाघाटींना ते न येता तिकडून ते निसटले आणि त्याच्यानंतर म्हणजे 3 मे 1974ला ते निसटले आणि 8 मे 1974 पासून रेल्वे संप सुरू झाला. तो रेल्वे संप ज्यावेळेला सुरू झाला त्याच्या अगोदर रेल्वे कामगारांना उद्देशून म्हणून त्यांनी ज्या जाहीर सभा घेतल्या त्यावेळी मी पत्रकार म्हणजे रिपोर्टर होतो आणि त्या जाहीर सभा या मी प्रत्यक्षात कव्हर केल्या नोट्स काढून. दिल्लीमध्ये, मुंबईमध्ये आझाद, कारण रेल्वे कामगारांचा सगळ्यात मोठा अड्डा हा मुंबई आहे. इथल्या सगळ्या परळचे कामगार, सगळीकडचे कामगार. तर आझाद मैदानावरती जॉर्ज फर्नांडिसनी सभा घेतली होती. ती सभा मी रिपोर्ट केली. त्या काळात मोबाईल फोन नव्हते, कोणती आधुनिक सुविधा काही नव्हती. म्हणजे फोन सुद्धा करणं ऑफिसला मुश्किल असायचं, लिहून काढायला लागायचं. ऑफिसमध्ये गेल्यावर कॉम्प्युटर नसायचा, टायपरायटरवरती टाईप करायला लागायचं. असो, तर ती बातमी मी कव्हर करायला गेलो होतो जॉर्ज फर्नांडिसच्या भाषणाची. त्यावेळी जॉर्ज फर्नांडिस काय म्हणले होते आता त्यांच्याच शब्दात सांगतो, आणि ते सगळीकडे प्रसिद्ध झालंय असं नाही, लोक बोलत नाहीत त्याच्याबद्दल कारण त्यांना ते अडचणीच आहे. 1973-74 ही 2 वर्ष जी आहेत तेव्हा जगभर एक दुष्काळ पडला होता. जगभर तो इतका गंभीर दुष्काळ होता की इथिओपिया नावाचं जे राष्ट्र आहे ते जवळजवळ त्या दुष्काळात नष्ट झालं. आयर्लंड नावाचा एक श्रीमंत देश होता, त्याही देशामध्ये आर्थिक अरिष्ट आलं. महाराष्ट्रामध्ये पण मोठ्या प्रमाणावर ते अरिष्ट आलं, भारतामध्ये आलं, पण महाराष्ट्रात खूप जास्त झालं. कारण महाराष्ट्र हा उत्तर प्रदेश किंवा बिहार सारखा भरपूर नद्या, गंगा यमुनासारख्या असलेला प्रदेश नाही. त्यामुळे इथला दुष्काळ हा अधिक तीव्र झालेला होता. त्या दुष्काळामुळे एक तर अन्नधान्याचं उत्पादन कमी आणि उत्पादन कमी असल्यामुळे एकूण टंचाई जास्त, परदेशातनं फारसं काही अन्नधान्य येत नव्हतं, अशी टंचाई निर्माण झाली. आणि त्यावेळेस सरकारने सांगितलं की याच्यावरती मात करण्यासाठी त्यांनी एक सुकेडी नावाचा पदार्थ शोधून काढला होता. तो तुम्ही खा, म्हणजे त्याच्यात थोडंसं न्यूट्रिशन पण आहे. कारण आता आपल्याला तुम्हाला बाहेर काय मिळणार नाही. दुकानांमध्ये पाव मिळायचा नाही, म्हणजे कोणताही ब्रेड ज्याला म्हणतो आपण, तो ब्रेड मिळायचा नाही. दुधावरती तर रेशनिंगच होतं. अर्धा लिटर तुम्हाला दूध एक्स्ट्रा घ्यायचं असेल तर 2 दिवस अगोदर कळवायला लागायचं. अशा टंचाईच्या वातावरणामध्ये त्यावेळी आणीबाणी नव्हती. आणीबाणी नाही, अगोदरच जॉर्ज फर्नांडिसनी त्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीच्या सभेत असं जाहीर केलं की आता दुष्काळ पडलेला आहे, लोक हवालदिल आहेत, लोकांना अन्नधान्य मिळत नाहीये. अशा वेळेला जर आपण रेल्वे संप केला तर आता जी काही थोडीफार अन्नधान्याची आपल्याकडे सामुग्री आहे ती निरनिराळ्या खेड्यांमध्ये ज्या रेल्वेच्या वॅगन्स मध्ये जाते तिथल्या लोकांना निदान जेवण्यापुरतं काहीतरी मिळतंय, किंवा कोळसा जातोय वॅगन्स मधनं ज्याच्यामुळे वीज निर्मिती व्हायला मदत होते. हे सगळं बंद पडेल आणि पोलीस आणि सैन्याची पण हालचाल होऊ शकणार नाही.
हे सगळं बंद पडेल. आणि हे सगळं बंद पडल्यानंतर हाहाकार वाजेल. कारण लोक भुके कंगाल असतील, त्यांना अन्नधान्य मिळणार नाही, वीज मिळणार नाही. शहरातही हाहाकार होईल आणि गावातही हाहाकार होईल. हा गावातला हाहाकार हा आपल्या फायद्याचा आहे. कारण ह्यातनं जो असंतोष प्रगट होईल, त्या असंतोषातनं आपण इंदिरा गांधींना सत्तेतनं हलवू शकतो. तेव्हा त्यांचं उद्दिष्ट होतं इंदिरा गांधींना सत्तेतनं हलवणं. हे त्यांचं मुख्य उद्दिष्ट होतं, जॉर्ज फर्नांडिस. त्याच वेळेला जयप्रकाश नारायणांचं आंदोलन सुरू झालं होतं. त्यांनी म्हटलं होतं ते भ्रष्टाचार विरोधी नवनिर्माण आंदोलन. पण ते स्वातंत्र्य सैनिक होते, अतिशय प्रभावी आणि अतिशय रिस्पेक्टेड असे स्वातंत्र्य सैनिक होते. त्यांनी या संपाच्या बद्दल किंवा जॉर्जच्या भाषणाबद्दल काही ऍक्शन घेतला नाही. एलेन विल्सनचा खून झाला त्याच्याबद्दलही काही ऍक्शन घेतला नाही. गुजरात आणि बिहारमध्ये या निमित्ताने मोठाले दंगली सुरू झाल्या आणि निवडून आलेलं गुजरातमधलं सरकार हे बरखास्त केलं पाहिजे अशी मागणी मोरारजी देसाईंनी तिथे उपोषण करून सुरू केली. त्यालाही पाठिंबा प्रत्यक्ष किंवा प्रत्यक्षपणे जयप्रकाश नारायणांनी दिला. जयप्रकाश नारायण त्याला टोटल रिव्होल्युशन म्हणजे संपूर्ण क्रांती म्हणायचे आणि जॉर्ज फर्नांडिस त्याला कामगार क्रांती म्हणायचे. तर अशी संपूर्ण क्रांती आणि कामगार क्रांती 1974च्या मे पासून ते 1975 पर्यंत आली. आणि त्या पार्श्वभूमीवर 12 जून 1975ला इंदिरा गांधींच्या विरोधी निकाल लागला अलाहाबाद हायकोर्टच्या मध्ये. त्या निकालात त्यांनी काय म्हटलं होतं? त्या निकालात त्यांनी असं म्हटलं होतं, इंदिरा गांधीचा गुन्हा काय? ह्याच्याबद्दल कोणी बोलतोय, नुसतं आळीवाडी म्हणून बोंबाबोंब करतायत. गुन्हा काय होता? तर एक सरकारी कर्मचारी यशपाल कपूर त्यांनी ते स्टेज उभारण्यात इंदिरा गांधींना मदत केली होती. आणि त्या रायबरेलीमध्ये किंवा ती ऐतिहासिक केस तुम्ही जे ती ऐतिहासिक केस आहे. तर काय म्हणजे एका सरकारी कर्मचाऱ्याने मदत केली होती. इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. यशपाल कपूर. आणि अजून एक आरोप काय होता की त्यांचं स्टेज बांधण्यासाठी स्थानिक पोलीस जे होते त्या स्थानिक पोलिसांनी त्यांना मदत केली होती ते स्टेज बांधायला. हे गुन्हे, हा भ्रष्टाचार आहे असं अलाहाबाद हायकोर्टाने म्हटलं. आणि त्या पार्श्वभूमीवर त्यांना त्याच्यावरनं काढून टाकलं. जगभर त्या जजमेंटची भरपूर निंदा झाली की हा काय गुन्हा आहे का? आणि आत्ता तुला सांगतो, ह्या गुन्ह्यासाठी जर अटक करायची झाली तर नरेंद्र मोदींना दररोज 10 वेळा अटक करायला लागेल. फडणवीसांना पण करायला लागेल. कारण त्यांच्यासाठी ज्या पद्धतीने कलेक्टर्स, पोलीस, सगळ्या यंत्रणा राबतायत निवडणुकीमध्ये, निवडणुकीच्या व्यतिरिक्त, ते पाहिल्यानंतर ह्याच गुन्हा 100 पटीने त्यांनी केलेला आहे जर त्याला गुन्हा म्हणायचं झालं तर. या मुद्द्यावरती इंदिरा गांधींना त्यांनी हटवलं. आता प्रश्न असा आहे, खटला कधीचा आहे? 1971 साली इंदिरा गांधी निवडून आल्या. त्या असा भ्रष्टाचार करून निवडून आल्या. पण सर तुम्ही जस्ट मग थांबवतो, अलाहाबाद त्या तर लढलं तर रायबरेलीतून, त्याचा काही संबंध नाही. त्यांनी कोर्टात केस टाकली होती अलाहाबादच्या हायकोर्टात. जिथे केस टाकतात तिकडे जायला लागतं. तर अलाहाबाद हायकोर्टात ती केस होती. आता 1971 मध्ये हा खटला भरलेला आहे. केस हिअरिंगला म्हणजे फायनल हिअरिंगला या जजमेंटच्या वेळेला आली कधी? 1975च्या जूनमध्ये. 12 जूनला निकाल लागला. एवढी वर्ष का लागली? आणि एवढं करून निकाल काय दिला था? काय गुन्हा आहे था? तो निकाल इतका मूर्खपणाचा होता की नानी पालखीवाल्यांसारखा अत्यंत ज्येष्ठ असा कायदा तज्ञ तो इंदिरा गांधींना आपणून म्हणला, मी ही केस घेतो तुमची सुप्रीम कोर्टात. कारण केस मध्ये काही दमच नाहीये. मेरिट नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं. काय अर्थच नाही म्हणले या केसला, मी केस तुमची घेतो असं पालखीवाल्यांनी म्हटलं. ही 12 जूनची घटना आहे. पण 12 जून ते 15 जून जॉर्ज फर्नांडिस असेल किंवा जयप्रकाश नारायण असेल किंवा हे सगळे विरोधी पक्ष असतील, यांना काही पेशन्सच नव्हता. त्यांनी ताबडतोब इंदिरा गांधींनी राजीनामा द्या, नाहीतर आम्ही देशभर आंदोलन करू आणि देश पेटवून देऊ अशा घोषणा करायला सुरुवात केली. आणि नंतर तर त्यांनी सांगितलं पुढे 12 जून ते 23 जून 24 जूनच्या पर्यंतच्या काळात की तुम्ही जर राजीनामा दिला नाहीत तर आम्ही पंतप्रधानांच्या घराभोवती 1-2 लाख लोक जमा करू. मग तुम्ही त्यांच्यावरती लाठीचार्ज करा, अश्रुधूर सोडा, गोळीबार करा, आम्ही तिथून हलणारच नाही जोपर्यंत तुम्ही राजीनामा देत नाही तोपर्यंत. किती लोकांना गोळ्या घालाल तुम्ही, किती लोकांना ठार माराल, किती लोकांना लाठीचार्ज करा, आम्हाला तुमचा राजीनामा पाहिजे. यासाठी अशा प्रकारे आम्ही घेराव घालणार आहोत. अशा प्रकारचे अराजकी पद्धतीने त्यांनी जे इंदिरा गांधींना अडकवायचा प्रयत्न केला त्याच्यावरती कडी केली. ही सुप्रीम कोर्टच्या जजमेंट नंतर जयप्रकाश नारायणांनी स्वतः त्यांनी असं आवाहन केलं पोलीस आणि सैन्याला की इंदिरा गांधी पंतप्रधान आहेत
पण त्यांचा तुम्ही आदेश ऐकायचं कारण नाही, कारण ते अनैतिक आदेश आहेत. कारण त्यांना आता जजमेंट त्यांच्या विरुद्ध गेलेलं आहे. जजमेंट काय होतं एक्झॅक्टली? म्हणजे त्यांना त्यांची खासदारकी त्यांचं रद्द- जजमेंट असं होतं की ती पंतप्रधान राहू शकते पंतप्रधान राहू शकतात. पण खासदार राहू शकत नाही. म्हणजे तिला पार्लमेंटमध्ये मतदानाचा अधिकार नाही आणि पुढचे 6 महिन्याच्या आत त्याने निवडणूक लढवायची आहे. कारण निवडणूकच येणार त्या निवडणूक 6 येणार. महिन्यांनी. बरोबर. पण तुम्ही पंतप्रधान राहू शकाल, खासदार राहू शकणार नाही. याचा आधार घेऊन त्यांनी तुम्ही कंप्लीट राजीनामा द्या असं सांगायला सुरुवात केली आणि देशभर असं हिंसेचं आणि अराजकाचं वातावरण निर्माण केलं, पोलीस आणि सैन्याला आवाहन करून, की त्याच्यासाठी सरकारने काय करायचं अशा अवस्थेमध्ये. लोकांचा नाही आहे हा निर्धार, हा या पुढाऱ्यांनी केलेल्या अराजकाचा एकूण आविष्कार आहे आणि त्या आविष्काराला प्रत्युत्तर देणं भाग आहे. कोणतंही स्टेट, कोणतंही सरकार हे अशा प्रकारच्या अराजकाला कसं प्रतिसाद देईल. म्हणून त्यांनी आणीबाणी जाहीर केली. आणीबाणी जाहीर करणं योग्य का अयोग्य हा मुद्दा नाही, अयोग्य आहे असं म्हणलात तर बरोबर आहे. कारण त्याच्यामुळे आणीबाणीमुळे निर्बंध आले, पत्रकारांवर आले, जनतेवर आले, संघटनांवर आले. परंतु आणीबाणी निर्माण ज्यावेळेला अशी करण्याची परिस्थिती झाली त्यावेळेला असे ज्येष्ठ नेते आपल्याकडे होते, त्यांनी त्याच्याबद्दल हे अराजक आटोक्यात आणण्यासाठी काही प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे इंदिरा गांधींना एकूण अराजक आटोक्यात आणण्यासाठी म्हणून आणीबाणी आणावी लागली.